आज होत आहे। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे यशस्वी आणि लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय विधान परिषद सभापती श्री राम शिंदे साहेब, त्याचप्रमाणे माननीय मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील, माननीय मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, माननीय मंत्री श्री जयकुमार गोरे, मान्य खासदार श्री धैर्यशील माने, आजच्या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान ज्येष्ठ समाज नेते व शिक्षण क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व मान्य डॉक्टर अण्णासाहेब डांगे, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद, पालक, प्रिय विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवर बंधूंनो भगिनींनो, खरं तर आजचा कार्यक्रम म्हणजे केवळ एक सत्कार सोहळा नसून आजचा कार्यक्रम म्हणजे एका दीर्घ सार्वजनिक जीवनाचा, समाजासाठी केलेल्या कार्याचा आणि शिक्षणाच्या माध्यमातून अनेक पिढ्यांनी भविष्य घडवणाऱ्या प्रवासाचा गौरव करण्याचा प्रसंग आहे। आदरणीय अण्णांबद्दल खरं तर राजकीय क्षेत्रात जेवढी माहिती आहे त्याहून अधिक माहिती समाजकारणात त्यांनी केलेल्या कार्यासंदर्भातली लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे। अण्णांची त्यांचा उल्लेख केला की डोळ्यासमोर अशा व्यक्तिमत्वाचं आठवण होते ज्यांनी कधीच आपल्या तत्वांची तडजोड केली नाही, स्पष्ट व्यक्ती म्हणून नेहमी ज्यांना ओळखलं जातं, अशा या थोर व्यक्तिमत्वांनी आज 91व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो। अण्णांचा राजकीय प्रवास आपण बघितला तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याच्या रूपात त्यांनी आपल्या समाजकारणाला सुरुवात केली। त्यानंतर जनसंघाशी त्यांनी निगडीत राहून अत्यंत चांगलं कार्य केलं। भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यानंतर पक्षाला वाढवण्यासाठी ज्या अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावं घेतली जातात त्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये अण्णांच्या नावाचा उल्लेख नेहमीच होत असतो। अशा या थोर व्यक्तिमत्वाच्या अशा सोहळ्यात मला स्वतःला उपस्थित राहण्याची संधी प्राप्त होणं माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनातली एक खूप मोठी संधी आहे असं मला वाटतं। खरं तर 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले। त्या सरकारमध्ये अण्णासाहेबांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले। ग्रामविकास आणि पंचायत राज या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली। तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले। ही जबाबदारी केवळ प्रशासकीय स्वरूपाची नव्हती, ग्रामविकास आणि पंचायत राज म्हणजे थेट गावाशी, सामान्य माणसाशी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांशी जोडलेले काम। आज या ठिकाणी आपण नुकतंच आम्रवृक्ष या पुस्तकाचे अनावरण केले आणि खरं तर मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो की आम्रवृक्ष हे आपण टायटल जे आपण निवडलेलं आहे ते खरोखरच अण्णांच्या व्यक्तिमत्वाला सूट होणारं असं हे टायटल आहे असं मला वाटतं। आम्रवृक्ष म्हणजे समाजाला आणि पुढच्या पिढीला बीज देण्याचं काम करतं, समाजाला सावली देण्याचं काम करतं आणि त्याचप्रमाणे फळं देण्याचंही काम करत असतं। अण्णांनी पण या समाजाला त्यांच्या कार्यातून फळं द्यायचं काम केलं, या समाजाला त्यांच्या कार्यातून छाया द्यायचं काम केलं आणि येणाऱ्या पिढीलाही अत्यंत चांगलं तत्वांचं बीज देण्याचंही काम हे अण्णांमार्फत झालं। आणि म्हणूनच अशा थोर व्यक्तीच्या आपण या गुणगौरव सोहळ्यासाठी उपस्थित राहून एक इतिहासात अमूल्य अशा क्षणाची आपण साक्षीदार घडत आहोत। येणाऱ्या काळात अण्णांकडनं असंच चांगलं कार्य होत राहील आणि त्याचा फायदा समाजाला मिळत राहील। आज या ठिकाणी आपण या संकुलात अनेक नवीन सोयी सुविधांचं आपण इकडे
निर्मिती जी झाली आहे त्याची उद्घाटन करण्याचं कार्य पूर्ण केलेलं आहे. मला सांगताना अत्यंत आनंद वाटतो. आज भारत देश हा जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगासमोर आलेला आहे. आपण 2027 मध्ये जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत आणि 2047 मध्ये भारत देश हा सर्व प्रकारे विकसित देश म्हणून जगासमोर येणार आहे. आपल्या देशाची ख्याती म्हणजे आपण जगातला सर्वात तरुण देश म्हणून आपल्याला ओळखलं जातं आणि आपलं मीन एज पॉप्युलेशन हे 29 वर्ष आहे. आपल्याला जर भारताला खरोखरच भारतवासियांची ही सगळी स्वप्न पूर्ण करायची असतील आणि जर का आपल्याला या देशाला जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि सर्वोत्तम देश म्हणून जगासमोर आणायचं असेल तर शिक्षण क्षेत्राकडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रात आपल्याला जेवढ्या सोयी सुविधा देता येतील तेवढे देणं आवश्यक आहे. आपण जर का या आपल्या डेमोग्राफिक ॲडव्हान्टेजला म्हणजे सर्वात तरुण देश जो आपला मानला जातो त्याला स्किल्ड युथ पॉप्युलेशन म्हणून कन्वर्ट केलं तर आपल्याला मी सांगू इच्छितो की या जगातला एकही देश भारताच्या ह्युमन रिसोर्स शिवाय पुढे जाऊ शकणार नाही, कार्य करू शकणार नाही. आणि म्हणून मला वाटतं अण्णांनी ही संस्था उभारून केवळ संस्था उभारायचं काम केलं नाहीये तर समाज उभारण्याचं काम केलेलं आहे. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात त्यांच्या हातून आपल्या सर्वांची अशीच सेवा होत राहील अशी मनोकामना व्यक्त करतो. त्यांना ईश्वर अत्यंत चांगलं निरोगी आयुष्य प्रदान करो आणि त्यांच्या शतकपूर्तीच्या कार्यक्रमातही आपण सर्व इकडे येऊन परत त्यांचा सत्कार करू अशी इच्छा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय डॉक्टर